हॅलो. चला तर जाऊया मॅचकडे. जिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सुंदर रीतीचं क्रिकेट बघायला मिळतं. आणि आताचा महत्वाचा मॅच आहे. इथून मात्र डू ऑर डाई. मिस्टी 11 आपण पाहतोय. मिस्टी 11 हा संघ जर आपण पाहिला तर एका बाजूला मागचा मॅच पराभव झालाय, परंतु या मॅच मध्ये जिंकणं तेवढंच गरजेची भूमिका असेल. फलंदाज करंट फायटर, तुम्हाला विनंती असेल पाठवा. आमचा पॅनल क्लिअर आहे. जिंकले काय क्वालिफाय. तुम्ही होणार. तुम्ही आणि हे जिंकले ते आता या तुम्ही आमच्यामध्ये ना. चला प्लीज मैदानाच्या आतमध्ये या. राज राज डीजे. त्याला रन रेट टाकावा लागेल. केवढा आहे केवढा. चला मॅच चालू करायचं आहे. चला प्लीज सामना चालू करायचा. वेळ जास्त जातोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. करंट फायटर संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज या मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट मात्र बघायला मिळालं. मागच्या मॅच मध्ये काही कमालीनं मात्र धावा चेस केल्या आणि खऱ्या अर्थानं गुणवत्ता मात्र सिद्ध केली त्या फलंदाजांनी. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. आणि आता मात्र खूप सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जिथे दोन संघ, एका बाजूला आपण पाहतोय मिस्टी 11 तर एका बाजूला आपण पाहतोय करंट फायटर, अर्थातच बड्डे बॉय करण. आज मात्र त्याचा वाढदिवस आणि सुंदर रीतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल का. चला प्लीज, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. लवकरात लवकर पंच आतमध्ये जायचं आहे. एका बाजूला मिस्टी 11, एका बाजूला आपण पाहतोय करंट फायटर. ह्यांच्यातलं मात्र द्वंद्व आपण बघणार आहोत. हिमांशू, अर्थातच हार्दिक पांड्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि चला मी मिस्टी 11 एका बाजूला क्षेत्ररक्षण करते नाणेफेक जिंकून. आपण पाहतोय धीरज खरत यांचा संघ. मागच्या मॅच मध्ये मात्र पराभवाचा धक्का मात्र मिळाला, परंतु या मॅच मध्ये मात्र करो या मरो, डू ऑर डाई या कंडिशनला मात्र जाऊन पोहोचतायत. तर तुम्हाला चांगलं क्रिकेट दाखवणं तेवढंच गरजेचं असेल. किंग्स ऑफ माकुंडचार अनबीटन होता, परंतु आता बीट झालेला आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय करण यांचा करंट फायटर, तर एका बाजूला आपण पाहतोय मिस्टी यांचा धीरज 11. आज संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टी 11 धीरज यांचा संघ आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दीपेश, आमच्या समवेत गुणलेखक करण भोईर, पेशानं इंजिनियर, परंतु क्रिकेटवर नितांत प्रेम करण यांचं देखील आहे. अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, जिथे जिथे क्रिकेट तिथे करण भोईर येणं मात्र गुणलेखनाच्या भूमिकात. आणि त्याचबरोबर साथी समालोचक देखील त्यांचं तेवढंच चांगलं आहे. परंतु आपण पाहू शकाल जी भंडारा प्रीमियर लीग झाली त्यामध्ये निश्चित स्वरूपात आम्हाला ज्यांनी साथ दिली होती समालोचन क्षेत्रातून. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळेस पहिल्या चेंडूवर फटका मात्र खेळलाय अगदी डाऊन द ग्राउंड. हर्षद घडत कॅमेरामॅनला भेटण्यासाठी चेंडू मात्र निघून गेला सरळ सीमा पार. पहिल्या चेंडूवर आलाय दर्जेदार चौकार.
थँक्यू सो मच. दोन अगदी जवळचे मित्र एकमेकांसमोर खऱ्या अर्थानं आपण पाहतो, एका बाजूला करण, एका बाजूला धीरज, दोन जिवलग बंधू, एक खास दोस्त म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॉडीला शफल केलं होतं, खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल बॉडी बॅलन्स केलं होतं मागच्या पायावर आणि तदनंतर लॉंग लेग मधून करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र आपण पाहतोय लेग बाईटचे संकेत दिले पंच जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 5 धावा. अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. मागच्या 2 दिवसांपासून आपण ही स्पर्धा अनुभवतोय. सुंदर रीतीचं आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि यानंतरचा सामना देखील आपण इथून अनाऊन्स करणार आहोत, जो देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे. आजच्या दिवसात सर्वच सामने खूप महत्त्वपूर्ण असतील. चेंडूला मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि यानंतरचा मॅच मिष्टी 11 राज पर्व आणि अस्मी 11. राज पर्व विरुद्ध आपण पाहतोय अस्मी 11. 2 कर्णधार रेडी राहायचा आहे. लीग स्टेजचा अगदी जर आपण पाहिला तर हा मॅच नंबर असेल तो म्हणजेच सेकंड लास्ट आणि तदनंतर संजीवनी 11 विरुद्ध सद्गुरू 11 यांच्यातलं बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न तेवढाच महत्वाचा. यावेळेस मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंट आणि अगदी कव्हर पॉइंटच्या मधोमध चेंडू मात्र खेळलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून 2 परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 8 धावा फलकावरती. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ चालू झालाय, जिथे मात्र 4 चेंडू फेकून झालेत. एका बाजूला निकेत फलंदाजी मार्कवर, एका बाजूला हिमांशू. निकेतच्या बॅटमधून एक चौकार, तर हिमांशू मात्र सिंगल डबल कडे मात्र लक्ष देतोय. आणि पुढचा मॅच देखील राज पर्व विरुद्ध अस्मी, अर्थातच MSF चे अध्यक्ष. स्कोर कार्ड 8. बघा, पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर एक लेग बाईज, तदनंतर सिंगल आणि तदनंतर 2 अशा 8 धावा फलकावरती. करण भोईर आकडे मोड मध्ये अगदी एक्सपर्ट, पेशाने इंजिनियर शिक्षण पूर्ण करून मात्र गुणलेखन देखील तेवढंच चांगलं करतायत. अगदी आमचे जवळचे मित्र करण भोईर आपल्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे, जिथे चेंडू फेकून झाले ते म्हणजेच या षटकातले दीपेश यांचे 4 आणि येणारा मात्र 5वा चेंडू. गोलंदाज राऊंडी विकेट. या वेळेस दांडी गोल, सुपर लाईन और लेंथ न मात्र चेंडू हाताळला. फलंदाज आपण पाहिलं तर निकेत, बॅक टू द डग आउट, गॉन. पाच चेंडूंचा खेळ झालाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल मात्र दाखल होईल. माकुंडसर प्रीमियर लीग 2024चं सुंदर असं देखणं आयोजन नियोजन. माकुंडसर स्पोर्ट्स फाउंडेशन प्रेझेंट MPL 2024 आणि आजचा दुसरा दिवस. यावेळेस मात्र आपण पाहतोय या चेंडू अगदी समोरच्या दिशेनं आणि झेल मात्र अगदी शेवटच्या क्षणी सुटला. धावसंख्या मात्र 1 मिळाली. दुसरीचा प्रयत्न असेल का तर नाही. पहिलं षटक मात्र संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच फलकावरती 9. येणाऱ्या काळात आणखीन 4 षटकं फेकणं बाकी असतील. कुठल्या रीतीने मात्र 4 षटक फेकले जातील हे सांगण्यासाठी घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया DJ अमर यांना. वर पंचांच्या भूमिकेत रोहिल मात्रे कॅटरसचे प्रोप्रायटर. यावेळेस मात्र धीरजचं स्वागत. पहिल्या चेंडूवर हाफ ट्रॅकरचा चेंडू आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे आलेला षटकार. एक आगळी वेगळी शैलीने गोलंदाजी, लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईल. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण पाहिली तर अर्थात 15 धावा 15 ऑन दी स्कोर कार्ड.
15 फलकावरती लागल्या जातात. धीरजचं स्वागत पहिल्या चेंडूवर षटकारानं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी ऑन साईडला खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी प्रॉमिसिंग होत नाहीये. सिंगल मात्र परिपूर्ण होतोय. डायरेक्ट हिट जर प्रयत्न असता तर फलंदाजाला परतीचा प्रवास इथून करावा लागला असता. दोघांमधलं समन्वय थोडंसं मिसकॉर्डिनेशन झालं होतं, परंतु पुन्हा एकदा स्वतःला सावरत धावसंख्या 1 जीवाचा आटापिटा करत पूर्ण केली आणि धावा मात्र जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू आहे. मेहनत करावी लागेल, पराकाष्ठा घ्यावे लागतील. सहज तुम्हाला यश मिळणार नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ऑन साईडला खेळलेला फटका तिथून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि पुणे त्याच्या माध्यमातून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. त्याच्या यष्टीकडे जाऊ नका. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक उत्कृष्ट गोलंदाज, एक उत्कृष्ट फलंदाज, संध्याकाळच्या सरावाच्या सत्रामध्ये लांबच लांबचे षटकार ठोकणारा खेळाडू अर्थात पुणेत आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूंचा खेळ झाला. या षटकात 3 धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 18 या धावसंख्यावरती. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकाल एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धीरजची मात्र हाफ ट्रॅकरची गोलंदाजी आणि त्याचा भरपूर समाचार 4. आपली आपली बस नंतर येणार आहे. थँक्यू सो मच. अस्मी 11 आणि राज पर्व रेडी राहायचं आहे. यानंतरचा सामना आपला असणार आहे. अस्मी 11 मनीषजी ठाकूर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचकडे, जिथे आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ फेकून झालाय. धीरज करत गोलंदाजी मार्कवर आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर दिशाहीन गोलंदाजी होते आणि मागे जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षक यांची मनीष किणी यांची देखील चुकी. धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती 3 ने फ्लाय होईल. वाईट +2 यस पंच रोहिल मात्र आपल्याला पाहायला मिळतील. धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच आतापर्यंत 25 धावा 25 फलकावरती. अगदी दुसरं षटक. मागच्या मॅच मध्ये 75 धावा देखील चेज होताना पाहायला मिळाल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेट कुठे वळेल काय वळेल सांगता येत नाही. हा चेंडू जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा पंचांनी मात्र भूमिका दाखवली की या चेंडू वाईड असेल, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथून तुम्हाला सिंगल मिळाली. 26 धावा फलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धीरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र धीरजला पालन स्वीप केलाय. पुनीत मात्र चेंडू खाली आणि पुनीतने मात्र अतिशय सुंदर झेल टिपलाय. करण भोईर यांचे छोटे बंधू पुनीत भोईर यांच्या माध्यमातून सुपर झेल. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. यावेळी जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशिक पाटील कबड्डीपट्टू म्हणून पाहायला मिळतात, परंतु आता ॲज अन प्लेयर नाही तर ॲज अन पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलंय. उत्कृष्ट कबड्डीचं करिअर त्यांचं देखील राहिलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट या खेळासाठी आलेत. चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 5 आणि अगदी शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज धीरज तयार. आता मात्र क्षेत्ररक्षकाचा व्ह्यू जर पाहिला तर ऑन साईडला मात्र पूर्ण खेळाडू आहेत. ऑफ ड्राईव्ह ऑफ साईड साईडला मात्र खेळाडू पूर्णपणे जर आपण पाहिले तर कुठेतरी ऑफ साईड क्लिअर केलेली आहे. हा चेंडू जर आपण पाहिला तर वाईट चेंडूची मात्र हाताळण केली जात आहे. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 27 27 ऑन दी स्कोर कार्ड. धीरजचं षटक थोडंसं महागडं साबित झालंय, परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला कमबॅक करावा लागेल. 5 चेंडूंमागे 18 धावा खर्च होत आहेत, परंतु वेळेनुसार तुम्हाला परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे आणि तुम्हाला ते परिवर्तन करावं लागेल. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स धीरजला सगळं काही दाखवून द्यावं लागेल आणि या गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय धीरज. यावेळेस मात्र धीरज यांच्याकडून मात्र अतिशय चांगल्या चेंडूची हाताळण, अगदी शेवटच्या षटकाची हाताळण झाली. एकंदरीत जर आपण पाहिलं तर चेंडू फेकून झालेत. या षटकातले 6 षटकांचा खेळ संपला. धीरज आणि मनीष ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते क्रिकेटच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती जाऊन पोहोचते. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 27 13.50 ची सरासरी गाठत धावा जाऊन पोहोचतात 27. आता गोलंदाजी मार्कवर माकुंडसारचा आपण पाहतोय बाहुबली अर्थात मनीष खिणे. एकंदरीत उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी ही मात्र त्यांची ओळख राहिलेली आहे. फिरकीचा जादूगर म्हणून ज्यांच्याकडे सातत्यपूर्ण आम्ही पाहिलंय असे गोलंदाज. धीरजने मात्र अगदी शेवटच्या चेंडूवर चांगला कमबॅक केला.
महत्वाचा मॅच आहे, डू अ डाई मॅच आहे. इथून मात्र तुम्हाला काहीतरी चांगलं करावं लागेल, ज्या अनुषंगाने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. येणाऱ्या काळात गोलंदाजी थोडीशी कडतर राहिली, परंतु बॅटिंग तेवढीच महत्वाची. यावेळेस बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बॅक टू द डग आउट, गॉन. शूटिंग तर नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रीतम यांना दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवर मात्र आपण पाहतोय विकेट फॅक्टर. विद्यार्थ्यांना मी म्हटलं होतं की तुम्हाला परिवर्तन करावं लागेल, परिवर्तन हीच काळाची गरज, आणि ती मात्र परिवर्तन करून देत असताना मनीष केणी, एक धीरज गरत यांनी मात्र सोपवलेली गोलंदाजी सार्थ ठरते. मनीष केणी आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 27. नवीन फलंदाज प्रीतम मोहिते, प्रीतम मंडपन डेकोरेटरचे प्रॉपरायटर. यावेळेस आपण पाहतोय चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहे खाली, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मिड विकेटच्या सीमा पलीकडे आलाय. दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 या धावफलकावरती. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला होता, चेंडूला मात्र शॉर्ट पॉईंटला खेळून काढलंय, सिंगल मात्र परिपूर्ण झाली. दीपेश मात्र यष्टीरक्षकांच्या भूमिकेत. आता जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ झालाय 3 आणि धावा जाऊन पोहोचतात 34. करण भोईर अतिशय सुंदर गुणलेखन आपल्याला पाहायला मिळतंय सकाळच्या सत्रापासून अगदी सुंदररित्या या मात्र खेळाला, या क्रिकेटच्या खेळाला मात्र खऱ्या अर्थानं रेखाटतायत. सुंदर रीतीची मात्र गुणलेखनाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहतो कौशिक यांना मात्र चेंज ऑफ द पेस. मी म्हटलं होतं भरपूर अनुभव आहे मनीषकडे, कुठल्या रीतीने मात्र फलंदाजाला रीड करायचं अगदी सुंदर रीतीने त्यांना त्याची जाणीव आहे. कौशिक कबड्डीपटू आहेत, परंतु ही कबड्डीची मॅट नसून क्रिकेटचं मैदान आहे. आता त्यामध्ये तुम्हाला मात्र कालच्या दिवसात 3 चेंडू आणि 3 षटकार देखील टोटावले, परंतु कालचा दिवस सरता आज तुम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण करता येईल का, हे खूप महत्वाचं आहे. काल झालेलं आज नाही आणि आज तुम्हाला करायचंय ते उद्या नाही, म्हणून जे काही करायचंय ते आत्ता करायचंय. अगदी शेवटचा चेंडू, चांगली गोलंदाजी राहिली मनीष किणी यांची. अगदी शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा मात्र चेंज ऑफ द पेस. अगदी चेंडू क्रमांक 3 देखील डॉट, सलग 3 इन रो, डॉट अँड डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय, 7 धावांचं षटक राहिलं आणि 3 षटकांच्या खेळाखेर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 34. यस डिजे. पाणी कमी घ्या, वेळ जास्त खर्च करू नका, कारण आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवस म्हटलं की सगळं काही मॅनेज करावं लागेल, तर आयोजकांसाठी मात्र ती तारेवरची कसरत असते. त्या अनुषंगाने मात्र जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र सुंदर रीतीचा खेळ चालू आहे. बॅट आणि बॉल मधला रंगलेला कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न खऱ्या अर्थानं आता चर्चेत आहे. येणाऱ्या काळात आपण पाहतोय कुठला संघ मात्र पुढे जाईल, कुठल्या संघाला मात्र प्रवास इथे थांबेल. आपण पाहू शकाल ऑलमोस्ट इथे गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज तयार होईल, तो म्हणजेच दीपेश. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी दीपेश सज्ज झालेत. पहिलं षटक हाताळलं होतं प्रीतम मोहिते स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, प्रीतम मोहिते यांचा फटका ऑन साईडला, चेंडू मात्र काउ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधोमध चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे, चौकार. जाईन धीरज अख्ख्या ग्राउंडला साईडला 3 असतात.
तर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर धावांची जर गती पाहिली तर धावा जाऊन पोहोचत 38. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह करायचा होता. बॅटची मात्र इनर एज आली. चेंडू मात्र लॉंग ऑन मध्ये धीरज खरत यांच्याकडे पुढे सरसावतोय. धीरज खरत मात्र एक चतुर चाणक्य असं मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्याच्याकडून 2 धावा मिळवणं तेवढंच कठीण. परंतु प्रीतम देखील वेल सॅटिस्फाय राहिले. सिंगल मिळाली. चौकारानंतर मात्र एक चांगलं टेक्निक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश तयार. चेंडू फेकून झालेत या षटकातले 2. चौथं षटक अगदी प्रगतीपथावरती. राईट हँड राऊंड विकेट पंचाच्या डावीकडून उजव्या हातानं यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. डायरेक्ट हिट आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज कौशिक बॅक टू द डगआउट गॉन. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर चौथ्या षटकात चालू झालाय. इथून जर आपण पाहिलं तर हा चेंडू जर आपण पाहिलं तर वाईड येतोय. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आतापर्यंत 40 ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4चा खेळ चालू झालाय. आजच्या दिवसात आपण 75 धावा देखील चेज होताना पाहायला मिळाल्या. सुजित मोहितेची 48 धावा कोण विसरेल. कालच्या दिवसात अथर्व याची बॅटिंग कोण विसरेल. तदनंतर आपण पाहतो चेंडूंचा खेळ झाला या षटकात. आणखीन 3 चेंडू येणं बाकी आहेत. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी. प्रीतम मोहितेकडे मात्र कॅपॅसिटी आहे. मोठे फटके मात्र ते शोधू शकतात आणि यावेळेस मी म्हटल्याप्रमाणे त्यांची ॲबिलिटी त्यांची स्किल मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना मधल्या फळीत खालच्या फळीत मी फलंदाजी करू शकतो तर खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडू मात्र आतमध्ये पुरवायचा आहे. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आतापर्यंत 46. अगदी आपण पाहतोय या मैदानात 75 ते 80 धावा देखील झालेल्या आहेत. एक हायस्ट स्कोरिंग मैदान आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजांसाठी मात्र ही खेळपट्टी कर्दनकाळ आणि आपण जर पाहिलं तर फलंदाजांसाठी अगदी मात्र आल्हाददायक अशी मात्र फलंदाजी याची ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 46. गोलंदाज पुन्हा एकदा दीपेश तयार. राऊंड विकेट. यावेळीच आपण पाहतोय अतिशय चांगला फटका खेळून काढलाय. तिथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या 1 मिळाली आणि या धावसंख्या 1 ने मात्र प्रगतीपथ पुढे सरकते. 47 तात्या ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रात मात्र तात्या ग्रुप देखील जॉईन झालेत. या स्पर्धेकडे मात्र वळत आहेत. कालच्या दिवसापासून मात्र त्यांनी एंटरटेनमेंट केलंय या स्पर्धेकडे. पुढचा मॅच अस्मी विरुद्ध आपण पाहतोय राज पर्व. तर यावेळीच आपण पाहू शकाल फलंदाज करण जे मात्र बड्डे बॉय आहेत आज मात्र इथे नाराज करतायत गॉन.
हा चेंडू जर आपण पाहिलं तर वाईट चेंडू असेल आणि या वाईट चेंडूने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 51 ऑन द स्कोर कार्ड. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून अतिशय सुंदर टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळते. 7 चेंडू आणि 20 धावांवरती प्रीतम खेळतोय तर यशराज कडू या वेळेस आपण पाहू शकाल चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि अगदी मात्र आपण पाहतो शेवटच्या क्षणी झेल मात्र टिपलाय. फलंदाज यशराज बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज अमोल, चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 4, धावसंख्या 51 वरती. डाव्या हाताचा फलंदाज अर्थातच अमोल मैदानाच्या आतमध्ये. हर्षद घरत कॅमेरामॅन, अतिशय सुंदर असं मात्र क्षणचित्र टिपत असताना ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा चेंडू जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अमोल यांनी मात्र स्ट्राईक सॅक्रिफाईस केलंय, विकेट सॅक्रिफाईस केलंय. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला या षटकातला तर इथे फलंदाज बाद व्हावं लागतंय. चेंडू फेकून झालेत या षटकात. 5 चेंडू झालेत, अगदी शेवटचा चेंडू असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात येतील. रिप्लेच्या माध्यमातून बघू शकताल आशिष हे मात्र दाखल होत आहेत. अगदी शेवटचा चेंडू आहे. 51 धावा फलकावरती आहेत आणि येणाऱ्या काळात त्या धावा मात्र चेस कुठल्या रीतीने होतील ह्याच्याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा असतील. परंतु तत्पूर्वी आपण टॉसकडे देखील जाणार आहोत. एका बाजूला अस्मी 11, एका बाजूला राज परवा. यावेळेस अगदी शेवटच्या चेंडूला मात्र आपण पाहतोय पुनीत भोईरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. विकेटचं बटन, फॉल ऑफ द विकेट, गॉन. चला टॉप साइड या. एका बाजूला अस्मी 11 तर एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच राज परब. मी विनंती करीन 2 कर्णधारांना की टॉस साठी या. चला प्लीज टॉप साइड या. अस्मी 11 मुन्ना भाई या आणि एका बाजूला आपण पाहतोय राज पर्व. रुपेश दादांना विनंती करतोय की प्लीज या. रुपेश दादा तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. राज पर्व संघ कर्णधार पाठवायचा लवकर, मॅच देखील चालू करायचा आहे. वसंत बंधूंना विनंती करतोय, वसंत भोईर साहेब या. तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला अस्मी 11, एका बाजूला जर आपण पाहिलं तर राज पर्व यांच्यातलं मात्र आपण टॉस करणार आहोत. हेड आणि टेल यांच्यातला मात्र द्वंद्व आपण इथे बघणार आहोत. तर प्लीज वसंत भोईर सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातला अगदी लीग स्टेजचा सेकंड लास्ट मॅच. हेडसीच कॉल होता आणि यावेळेस आपण पाहतोय अस्मी 11 संघाचा कर्णधार मुन्नाभाई यांनी मात्र टॉनिपॅक जिंकलेला आहे. मी राजू दादांना विनंती करतोय की प्लीज मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तत्पूर्वी मात्र कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे फोटो सेशन आपल्याला बघायला मिळतं. तर अस्मी 11 या संघाने नाणेफेक जिंकलात. एकंदरीत मनीष ठाकूर सरचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कालच्या दिवसात एक सामना जिंकलात, एक सामना हरलात. आताचा सामना तेवढाच महत्वाचा आहे. इथून जर जिंकतात तर मात्र अंतिम 4 मध्ये दरवाजे ठोठावतील. तर आता मात्र काय प्लॅनिंग असेल? नाणेफेक जिंकल्यानंतर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न आहे? समोरच्या संघाचे आता कर्णधार राजेश वैद्य सर हे आमचे खास मित्र आहेत. तरी पण हा खेळ आहे आणि जास्त कमीत कमी रनामध्ये 35, 40, 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू.
येस, तुम्हाला या मॅच करता ऑल द बेस्ट. राजेश वैद्य सरांकडे जाऊया. प्रतिस्पर्धी संघाने नाणेफेक जिंकलात, एकंदरीत तुम्ही नाणेफेक जिंकलात तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण प्रथम फलंदाजी घेतली असती आणि तसे आपल्याकडे खेळाडू आहेत. हर्ष, प्रणीत सारखे अष्टपैलू आहेत, त्यांच्याकडे तेवढी ॲबिलिटी आहे. परंतु जे काही सूत जुळणं म्हणतात ते जुळलेलं नाही. ह्या वेळेला आम्ही नक्कीच त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत त्यांनी म्हटलं की 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 5 षटकं म्हटलं, तुम्ही म्हटलं हर्ष आहेत, प्रणीत आहेत, फलंदाज चांगले आहेत, तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? तरी 50+ होणं हे महत्त्वाचं आहे. कारण समोरच्या कुठल्याही टीमला आपण कमी लेखत नाही. कारण खेळामध्ये एका चेंडूमध्ये आणि एका धावेमध्ये फरक पडू शकतो. येस, तुम्हाला देखील या मॅच करता शुभेच्छा, ऑल द बेस्ट. तर टॉस बॉक्स मधून आपल्याला पाहायला मिळालं अस्मी 11 वॉन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. तर जसं मात्र दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू होईल, आपल्यासोबत जोडले जातील पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज अर्थात अजित पाटील सर यांना आपण ऐकणार आहोत. ओव्हर टू यू कमेंट बॉक्स. थँक यू फॉर युअर मॅच. कडे 52 धावांचं टार्गेट. सलामवीर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने मनीष याला बघतोय, तर त्यांच्या समवेत पवन ही जोडी दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. गेम थोडासा स्पीडअप करायचं आहे. मनीष किनी मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता त्यांच्याकडे भरपूर ठासून भरले, पण त्यांच्या समोरचे गोलंदाज आहेत मिस्टर प्रीतम, एक अप्रतिम गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. येस, मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिला चेंडू घेऊन प्रीतम, उलटा चेंडू इनपेच्या वरनं चेंडूला लॉंग लेग रिजनला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. टू मेक अ क्विक रिप्लाय, सणसणीत उत्तर एसटीचे. थँक यू. बॅक टू बॅक 2 चौकार. स्कोर कार्ड वरती इथे मात्र 8 धावा. मनीष या ठिकाणी नावाप्रमाणे आपली आक्रमकता ऑन साइडला प्रीतम यांना फेकून देतोय. सरळ 2 चौकार. प्रीतमला कमबॅकिंग करावी लागेल, कारण फायटरसाठी एक महत्वाची मॅच आहे आणि तेवढीच महत्वाची मॅच असेल या वेळेला. मात्र मिस्ती 11ला धावसंख्या 8 वर स्थिरावलंय. 52चं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन तयार प्रीतम. प्रकाशजी ठाकूर सरांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी मनीष चिकिणी सरांसाठी मनीषसाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रकाशजी ठाकूर सर या ठिकाणी मात्र मनीष यांना 3 षटकाराला बॅक टू बॅक खेळावे लागतील. हॅट्रिक षटकार. इथे मात्र 2 चौकार आल्यात. प्रीतम तयार. पुणे रायटम ओव्हर द विकेट. ते मात्र वेगवान भन्नाट वेग वाईड यॉर्कर चेंडू सरळ जातोय तो कौशिकच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगला चेंडू. येलो जर्सी मध्ये करण फायटर या ठिकाणी फायटिंग करताना आपल्याला दिसेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू फुलटॉस आहे. दिशा दिले एनपीच्या वरनं चेंडूला फेकून देत आहेत. वन्स बाउन्स ओव्हर द रो. चौकार. येस, थँक्यू. सर्व आमच्या टीम मेंबर्सला मी विनंती करेन की जो लहान मुलगा आहे तो बॉल तिथे आणून देतोय त्याचा विशेष सन्मान आपण करायचा आहे, कारण भरपूर मेहनत ते घेत आहेत. त्यासाठी थँक्यू. दिनेश थँक्यू. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 12. अतिशय सुंदर अशी कामगिरी मनीष यांच्याकडनं. इनफिल्डच्या वरनं पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवत आहेत मिस्टर मनीष.
या वेळेला मात्र बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव अर्चित केली गेली. लॉंग ऑफला चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेसाठी मात्र पवन येत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 14 धावा. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 14 रन ऑन स्कोर कार्ड. अंतिम चेंडू मिस्टर प्रीतम तयार. या वेळेला मात्र अतिशय सुंदर मिड ऑफ रिजनच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न आहे. विकेट इज गॉन. पहिला ब्रेक थ्रू. मनीष येतोय तंबूच्या आसऱ्याला. एंड ऑफ द प्रेशर. लॉस ऑफ 1 विकेट. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. थँक्यू. येस थँक्यू. सुजित मोहिते कुठे असतील? आपण कॉमेंट्री स्टुडिओ जवळ यायचं आहे. हार्दिक स्वागत. कुणाल आपलं एक अप्रतिम खेळाडू आपण बघतोय 38 सर्कलच्या बाहेर मुस्तेद खेळाडू म्हणून मिड विकेट रिजनला ज्यांच्याकडे जिम्मेदारी सोपवली जाते ते आमच्या साईड स्क्रीनवरती येत आहेत. मिस्टर कुणाल, एक अप्रतिम कुणाल राऊत. दरम्यान धावा स्कोर कार्डवरती 14. 52 धावांचं टार्गेट. पवन आहेत आणि आता धीरज आलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती हिमांशू, आपल्या संघाचा आधारस्तंभ हिमांशू. आणि कारण याच्या संपूर्ण नजरा हिमांशूच्या गोलंदाजीकडे असतील. कारण मॅच मध्ये जर घेऊन येण्याची ताकद जर कोणाकडे असेल तर हिमांशूकडे, आणि मॅचला जिंकण्याची ओपनिंग टीमकडे ताकद कोणाकडे असेल? धीरज आणि पवन दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला चेंडू उडवला मिड ऑफ रिजनला इनफिल्डच्या वरनं, आणि इथे मात्र डायव्हर्ट झाला थोडासा मिड ऑफला. करणला डॉमिनेट करत जातो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. येस थँक्यू बड्डे बॉय करण. अशा चुका मात्र महागात पडतील आणि आपल्या संघाचा जो आत्मविश्वास आहे, जो पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, ती नक्कीच नेगेटिव्ह मध्ये तब्दील होईल. म्हणून तुम्हाला 100% द्यावे लागतील या मॅचच्या माध्यमातून. इथे हिमांशू पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. इथून आपण बघू शकाल डॉट बॉल बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, गतीला परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस. पवन मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत होते. डॉट बॉल आलाय. चौकारानंतर निर्धाव चेंडू. चांगली कम बॅकिंग मिस्टर हिमांशू. इथून मात्र हिमांशू नावाची गोलंदाजी, एक चांगली एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवरती. रायटा मोड द विकेटचा मारा करताना. याही वेळेला मिड ऑफला करण पासून थोडासा दूर चेंडू आहे. एक धाव वर्जित केली गेली आहे आणि धावसंख्या 1 ने इथे मात्र 19 वर पोहोचलंय. 52 धावांचं टार्गेट, म्हणजे इथूनही 33 धावांची गरज आहे येणाऱ्या 21 चेंडू मध्ये. मिस्टर धीरज बघूया ऑन साईडला. ते लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. धीरज जिसका नाम है वो आत्मविश्वास के नाव पर सवार होकर मुसीबत की नदी को आसानी से पार कर सकता है, उसे कहते धीरज. बघूया धीरज. कहते जिंदगी में धैर्य का होना आवश्यक है. वो जिंदगी की किताब सभी पन्नों को बांध के रखता है. पुढचा चेंडू हिमांशू पुनश्च चांगली गोलंदाजी. 4 चेंडू 5 धावा देत आहेत. 5वा चेंडू घेऊन तयार ट्रॅकवरती. धीरजने उडवल्या चेंडूला. आडव्या बॅटचा हा दणदणीत खणखणीत षटकार.
धीरज गॉन. येस थँक्यू सर. आपण प्रीतमचं पहिलं षटक बघितलं, शेवटच्या चेंडूवरती विकेट आला. त्याच्यानंतर हिमांशूनं अंतिम चेंडूवरती विकेट घेत या ठिकाणी शेवट षटकाचा गोड केलाय. तर येणारे 18 चेंडू आणि इथून धावा बनवायच्या त्या 27. न्यूमॅन दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 18 चेंडू 9च्या सरासरीने बनवायच्या आहेत त्या 27 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर प्रीतम आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन दाखल झालेले आहेत. एक अतिशय अप्रतिम असा दैदिप्यमान सोहळा, अभूतपूर्व असं क्रिकेटचा महासंग्राम, अनुपम सौंदर्याने नटलेली भव्य अशी क्रीडा नगरी आणि करंट फायटर बनाम मिस्ती 11 मधलं द्वंद्व MPLच्या सर्व खेळाडूंच्या नजरा वेधून घेत आहेत. 18 चेंडू आणि 27चं इक्वेशन असताना प्रीतमला मात्र प्राचारण केलंय गोलंदाजी ट्रॅकवर. ते एका बाजूने पवन आणि दीपेशी जोडी आहे. 25 झालेले 27 हवे आहेत. प्रीतम त्यावेळेला वाईड यॉर्कर हाताळलाय, डॉट बॉल आलाय. 17 मध्ये 27 टार्गेट मोठं नाही आहे, परंतु क्रिकेटमध्ये कंटिन्युअसली महत्वाचा रेग्युलरिटी महत्वाच्या आणि मॅचलिस परफॉर्मन्स इज बिग इम्पॉर्टन्स इन एव्हरी टाइम. बघायचंय पुढचा चेंडू. इथे मात्र मिड ऑफ रिझनला बॅक टू द बॉलर, वन हँड चेंडूला स्टॉप करतायत, फेकतायत आणि इथे पवनला यावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला गॉन. ओ युडी आउट. येस थँक्यू. इथून मात्र नंदन मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती आणि तशाच बॅटिंगची आता गरज आहे मिस्ती 11 संघाला, परंतु कुठेतरी सौरभ आणि सौरभची उणीव इथे जाणवते. हरकत नाही, 16 चेंडू 27 ची गरज आहे. एका बाजूने दीपेश ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, दुसऱ्या बाजूने नंदन ज्याने मागच्या मॅच मध्ये सुंदर बॅटिंग केली होती. तर गोलंदाजी ट्रॅकवर प्रीतम नावाप्रमाणे आपला उत्तम कामगिरी करतोय. 16 मध्ये 27 इक्वेशन आहे. आता मात्र नंदन आल्यात. नंदनसाठी मात्र फिल्डिंग सजवली गेली. 38 सर्कलच्या बाहेर ऑन साइडला क्षेत्ररक्षक. फुलटॉस आहे, बॅटला ब्रश करतोय चेंडू. कौशिक मात्र डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतायत. तद्वर एक धाव घेतली गेली. आता 26 ची गरज येणाऱ्या 15 मध्ये 26 झालेले आहेत आणि 15 मध्ये 26 बनवायचे आहेत, परंतु धीरज आणि मनीष तेव्हा होते. आता मात्र बॅटर आपण बघतायत नवीन आहेत दोन्ही. एका बाजूने नंदन, दुसऱ्या बाजूने दीपेश. प्रीतम तयार. चौथा चेंडू इथे स्टेप आउट केलंय. चेंडूला मात्र ऑन साइडला एक्झिक्यूट केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. प्रीतमनं मात्र कलात्मक गोलंदाजी हाताळलंय, परंतु शेवटचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. शेवट गोड कोण करेल. थूर मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा नंदन यांचा प्रयत्न. डॉट बॉल. आता 13 मध्ये हवे आहेत त्या तब्बल 25 धावा. आता रिक्वायर्ड रन रेट वाढतोय, परंतु या मैदानाचा जर आढावा आपण घेतला तर 25 धावा. 13 मध्ये पुढचा चेंडू. अतिशय सुंदर शॉर्ट कलेक्शन. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय. तिथे हरीश चेंडूला फेल करताय, थ्रो केलाय आणि ते मात्र नंदन बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक यू दीपेश सुद्धा माघारी परततोय आणि न्यू मॅन प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. इथून 11-24 इक्वेशन मॅच मध्ये जान फुकताना प्रीतम आणि त्याच्यानंतर निकेत असं वाटलं होतं. ज्या वेळेला मात्र मनीष आणि धीरज मैदानाच्या आतमध्ये होते. मॅच लवकर फिनिश करतील, त्यांची विकेट गेली आणि इथे कमबॅकिंग केलंय कारण फायटरने फायटिंग करताना 11 मध्ये 24. एका बाजूने पुनीत नौसागींकडे आहे, हे विसरून चालणार नाहीये. तर प्रकाश आलाय ऑन स्ट्राईकला. अतिशय सुरेख वेट केला आणि यावेळेला मात्र दिशा दिले. पुनीतला मात्र स्ट्राईक वरती घेऊन येत आहेत. 10 मध्ये 23 ची गरज आहे. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. एका बाजूने निकेत, दुसऱ्या बाजूने पुनीत आणि आमचे जे तमाम क्रीडा रसिक वर्ग आहे त्यांच्या नजरा या षटकाकडे वेधल्या गेल्यात. इथून डॉट बॉल. आता 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने 18 मध्ये 27 ची गरज होती आणि 9 चेंडू मध्ये फक्त धावा आलेल्या ते 4. इथे मिस टाइम, बॉल हवेमध्ये आहे आणि सुंदर झेल घेत पुनीत सुद्धा या ठिकाणी माघारी परतताना. सहा गड्यांचं पतन इथे बघायला मिळतंय. आता न्यूमॅन, शुभम, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 8 चेंडू मध्ये आता 23 धावांची गरज आहे. निकेत यांचा एक अप्रतिम षटक बघायला मिळालाय. अवघी एक धाव देत 2 गडी बाद त्याने केलेले आहेत आणि प्रामुख्याने ह्या मॅच मधलं जर आपण टर्निंग पॉइंट बघितला, शेवटच्या चेंडूवरती गेलेली विकेट. 8 चेंडू. शुभमच्या बॅटमधनं एखाद दुसरा मोठा शॉट मॅच मध्ये पुनश्च घेऊन येऊ शकतो. बघायचंय शुभम. लेफ्ट हँड बॅटर आलेले आहेत. मागच्या मॅच मध्ये संजय वर्तक लेफ्ट हँड बॅटर, त्यांनी आक्रमकता दाखवली होती. 3 गगनभेदी षटकार ज्यांच्या बॅटमधनं आलेले आहेत. आता तीच संजय वर्तक यांची खेळी मात्र शुभम यांना इथे आठवावी लागेल. तर एका बाजूने गोलंदाज निकेतला जी लेंथ लाईन त्यांनी मेंटेन केली तीच पुढे घेऊन जावी लागेल. 2 चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळले, मिस्त्री 11 संघाला टेन्शन वाढू शकते. परंतु शुभमच्या बॅटमधनं जर मोठे शॉट आले ते मॅच मध्ये येऊ शकतायत. एक धाव परिपूर्ण केलंय आणि आपण बघू शकाल या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण विकेटचं पतन आहे. हे ठिकाणी आपण बघू शकाल. दोन मात्र शुभम पाक टू पविलियन कडे येत आहेत. आता येणारे चेंडू आहे 7 आणि धावा बनवायच्या त्या 22. न्यूमॅन, न्यूमॅन, जिद्देश, एसटीजे.
एस न्यूमान जिद्देश 7 मध्ये 22 ची गरज आहे. बघूया या ठिकाणी मात्र जिद्देश अंतिम चेंडू अप्रतिम शॉट सिलेक्शन बघायला मिळते. एक धाव परिपूर्ण केलंय. आता येणारे चेंडू आहेत ते 6 आणि धावा वाढवाव्या लागतील त्या 21 एसटीचे. इथून मात्र 6 चेंडू आणि 21 ची गरज आहे. चला लवकर स्टार्ट करा कारण फायटर आपण फील्ड अरेंज करून घ्या. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती करण येत आहेत. येस थँक्यू डीजे. इथे मात्र जिद्देश समोर आहे. पहिला चेंडू करणचा. ते मात्र चेंज ऑफ द पेस होता. सेल धरतीला दान. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 5 चौकार खेळावे लागतील. दरम्यान पुढचा चेंडू तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती करण. राईट मोड द विकेट. फुलटॉस चेंडू यावेळेला मात्र जमिनी लगतचा फटका आपल्याला बघायला मिळतो. लॉंग ऑनला एकदा परिपूर्ण. जिद्देश मात्र वेगाने येत आहे दुसऱ्या धावेसाठी आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने आकार घेते. 34 वर पोहोचले. आता 4 चेंडू मध्ये 18 ची गरज. कुठेतरी 2 षटकानंतर जो पूर्णतः ब्रेक लागला गेला रन्स वरती त्यामुळे मिसतील 11 थोडीशी बॅकफूट वरती आणि इथून मात्र चौकार षटकार खेळावे लागतील. पंच दर्शवताना इट इज अ वाईट बॉल. आता 4 मध्ये 17 ची गरज आहे. चार 17 ची गरज. पुढचा चेंडू ते मात्र थोडसे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आणि गडी बाद. येस थँक्यू. 3 मध्ये 3 षटकार खेळावे लागतील. 3 मध्ये 17 ची गरज आहे. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दिव्य मिस्टर दिव्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. पुढचा चेंडू इथे उडवलाय चेंडूला. आपण बघतोय दिव्यच्या बॅटमधनं एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम झालाय. आणि नक्कीच या ठिकाणी ऑल आउट होत आहेत. हार्ड लक मिस्ती 11 यांना अभिनंदन करण फायटर. ऐकूया आपण पुढच्या मॅच साठी उत्कर्ष पाटील सरांना.